कधीकधी आयुष्यात असा एक क्षण येतो जिथे माणूस पहिल्यांदाच मृत्यूला अगदी जवळून पाहतो. श्वास चालू असतो, पण आतून काहीतरी संपल्यासारखं वाटतं. आजूबाजूला लोक असतात, डॉक्टर असतात, यंत्र चालू असतात, पण मनात एकच प्रश्न घुमत राहतो, आता पुढे काहीच उरलेलं नाही का? अशा क्षणी जेव्हा सगळे उपाय थांबतात, तेव्हा काही लोकांचा श्वास फक्त शरीरावर नाही तर श्रद्धेवर टिकून राहतो. आणि अशाच क्षणी अनेकांच्या आयुष्यात एक नाव पुन्हा पुन्हा उमटतं, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एखादी चमत्कारिक गोष्ट सांगणार नाही जी ऐकून लगेच टाळी वाजवावी. आज मी तुम्हाला त्या अवस्थेबद्दल बोलणार आहे जिथे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, आता आम्ही काहीच करू शकत नाही. कारण अशा क्षणांमध्येच खरी श्रद्धा तपासली जाते. आणि अशाच वेळी श्री स्वामी समर्थांची कृपा केवळ ऐकीव कथा राहत नाही, तर प्रत्यक्ष अनुभव बनते. आपण सध्या अशा काळात जगतोय जिथे वैद्यकशास्त्र प्रगत आहे, सुविधा आहेत, उपचार आहेत, पण तरीही प्रत्येक गोष्टीवर माणसाचा ताबा नसतो. एखादा अपघात, अचानक आलेला आजार एका क्षणात सगळं बदलून टाकतो. शरीर झोपतं, पण मन जागच असतं. त्या अवस्थेत माणूस स्वतःशीच लढत असतो, मी वाचेन का? माझं आयुष्य इथेच संपणार का? अशा प्रश्नांची उत्तरं कुठल्याही रिपोर्टमध्ये मिळत नाहीत. या गोष्टीचा मध्यबिंदू म्हणजे एक साधा, सामान्य कुटुंबातला माणूस. आयुष्य नीट चाललेलं, जबाबदाऱ्या, स्वप्न, घरच्यांची आशा. पण अचानक एक दिवस शरीराने साथ सोडली. गंभीर अवस्था, हॉस्पिटलमध्ये दाखल, ICU, मशीनवरचा श्वास. डॉक्टर तपासत होते, सल्ले होत होते, पण प्रत्येक तासागणिक परिस्थिती अधिकच बिकट होत चालली होती. शेवटी एक क्षण असा आला जिथे डॉक्टरांनी घरच्यांना बाजूला बोलावलं. आवाज शांत होता, पण शब्द कठोर होते. आम्ही प्रयत्न केले, पण आता आशा फार कमी आहे. तो क्षण ऐकताना घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कोणी रडलं, कोणी सुन्न झालं. काहीजण देवाला दोष देत होते, तर काहीजण पूर्णपणे गप्प बसले होते. पण त्या सगळ्या गोंधळात एक व्यक्ती होती जी आतून तुटली असली तरी मनात एकच नाव धरून बसली होती, श्री स्वामी समर्थ. कारण तिला माहिती होतं की जेव्हा माणसाचे हात वर जातात तेव्हा श्री स्वामी समर्थांचे हात अजूनही आधार देत असतात. त्या रात्री काही वेगळं घडलं नाही असं बाहेरून पाहणाऱ्याला वाटेल. मशीन चालू होत्या, नर्स ये-जा करत होत्या, डॉक्टर राऊंड घेत होते, पण आतून कुठेतरी एक शांत लढाई सुरू होती. घरच्यांनी मोठे नवस, मोठे शब्द वापरले नाहीत, फक्त मनात आणि ओठांवर एकच विनंती होती, श्री स्वामी समर्थ, जर काही बाकी असेल तर कृपा करा. इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. श्री स्वामी समर्थांची कृपा म्हणजे नेहमी लगेच चमत्कार होईल असं नाही. कधीकधी ती कृपा धीराच्या रूपात येते, कधी स्वीकाराच्या, तर कधी थोड्याशा वेळेच्या रूपात. त्या रात्री कुणालाच माहिती नव्हतं की पुढच्या काही तासांत काय होणार आहे, पण एक बदल जाणवत होता. भीतीची जागा हळूहळू शांततेने घेतली होती. सकाळ झाली. डॉक्टर पुन्हा तपासायला आले. रिपोर्ट पाहिले गेले. अचानक एक डॉक्टर थोडा थांबला, पुन्हा एकदा मशीनकडे पाहिले. काही आकडे बदलले होते. फार मोठा फरक नव्हता, पण तो फरक असामान्य होता. हे अपेक्षित नव्हतं, तो म्हणाला. अजूनही धोका होता, पण जी अवस्था पूर्णपणे संपलेली मानली गेली होती तिथे आता थोडीशी आशा निर्माण झाली होती. इथेच एक थांबा घेऊया. स्वतःला विचारा, जेव्हा विज्ञानाने हात वर केले होते तेव्हा ही छोटीशी आशा कुठून आली? कागदावर, रिपोर्टमध्ये, आकड्यांमध्ये ह्याचं उत्तर सापडत नाही. पण अनेक भक्त सांगतात की अशा वेळी श्री स्वामी समर्थ कुठल्या तरी अदृश्य पद्धतीने हस्तक्षेप करतात. ते नियम मोडत नाहीत, पण परिणामांची दिशा बदलतात. पुढचे काही दिवस सोपे नव्हते. चढ उतार होते. कधी स्थिती सुधारायची, कधी पुन्हा घसरायची. घरचे थकले होते, मानसिकदृष्ट्या संपले होते, पण एक गोष्ट मात्र कायम होती, श्री स्वामी समर्थांवरची श्रद्धा. प्रत्येक श्वासाबरोबर, प्रत्येक धडधडीबरोबर एक शांत विश्वास मनात घट्ट बसत गेला, जे होईल ते स्वामींच्या इच्छेने होईल. हळूहळू ती व्यक्ती शुद्धीवर येऊ लागली. डोळे उघडले. शब्द फुटले नाहीत, पण त्या नजरेत एक प्रश्न होता, मी जिवंत आहे? आणि घरच्यांच्या डोळ्यात एकच उत्तर, कृतज्ञतेचे अश्रू. डॉक्टरही आश्चर्यचकित होते. त्यांनी स्पष्ट सांगितलं, हे आम्हालाही अपेक्षित नव्हतं. इथे कथा संपत नाही, कारण खरी शिकवण इथेच सुरू होते. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या माणसाचं आयुष्य बदलतं,
गोष्टींकडे बघण्याची नजर बदलते. छोट्या तक्रारी, राग, अहंकार सगळं फिकं पडतं आणि सगळ्यात वर एक जाणीव उरते. माझं आयुष्य अजून सुरू आहे, कारण श्री स्वामी समर्थांनी अजून मला थांबवलेलं नाही. आपण सगळेच कधी ना कधी अशा टप्प्यावर येतो जिथे उत्तरं मिळत नाहीत. कदाचित हॉस्पिटलमध्ये नाही, पण आयुष्याच्या एखाद्या वळणावर, नात्यांमध्ये, करिअरमध्ये, आरोग्यात, मनाच्या अंधारात. त्यावेळी प्रश्न असा नसतो की चमत्कार होईल का? प्रश्न असा असतो की मी श्रद्धा टिकवू शकतो का? श्री स्वामी समर्थ आपल्याला हमी देत नाहीत की दुःख येणार नाही, पण ते नक्की सांगतात की आपण एकटे नाही. कधी माणूस वाचतो, कधी माणूस बदलतो, कधी माणूस स्वीकारायला शिकतो. प्रत्येक वेळेला कृपा वेगळी असते, पण उपस्थिती कायम असते. आज तुम्ही हे ऐकत असाल आणि कदाचित तुमच्याही आयुष्यात काहीतरी तुटत चाललं असेल, तर एवढंच लक्षात ठेवा. डॉक्टरांचे, लोकांचे, परिस्थितीचे हात वर गेले तरी श्री स्वामी समर्थांचे हात अजूनही खाली आलेले नसतात. ते कधी थांबवतात, कधी वळण देतात, कधी फक्त सोबत चालतात. हा विश्वास अंगी बाणवण्यासाठी मोठे शब्द लागत नाहीत. फक्त एक शांत मन आणि मनापासून घेतलेलं नाव पुरेसं असतं, श्री स्वामी समर्थ. कारण अनेकांच्या आयुष्यात मृत्यूच्या दारातून परत येण्यामागे एकच न सांगितलेलं सत्य असतं, स्वामींनी अजून सोडलेलं नव्हतं. जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर आज काही मागू नका. फक्त एक क्षण डोळे बंद करा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, जे आहे त्याबद्दल धन्यवाद. कारण कधीकधी कृतज्ञताच ही सर्वात मोठी प्रार्थना असते.